नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीमध्ये कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक पदासाठी 1846 जागांसाठी पदभरती होणार आहे आणि ही परीक्षा जी आहे TCS मार्फत घेण्यात येणार आहे। परीक्षेची पात्रता काय असणार आहे, परीक्षा पद्धत कशा प्रकारे असणार आहे आणि अभ्यासक्रम नेमका काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर ही जाहिरात आहे सामान्य प्रशासन विभागामार्फत। यामध्ये गट क साठी पदभरती होणार आहे आणि यामध्ये पे मॅट्रिक्स M15 असणार आहे, म्हणजेच बेसिक पे हा 25,500 ते 81,100 पर्यंत हा बेसिक पे असणार आहे। या पदाचे नाव पूर्वीचे नाव लिपिक होते, परंतु आता ते कार्यकारी सहाय्यक असे करण्यात आले आहे। म्हणजेच ही पदभरती जी आहे ती कार्यकारी सहाय्यक या पदासाठी होणार आहे। याची जी जाहिरात आहे, समोरची जाहिरात ती 20/8/2024 पासून 9 सप्टेंबर 2024 पर्यंत तुम्हाला संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे आणि त्यावेळेमध्ये तुम्ही या एक्झामचे फॉर्म फिल करू शकता। तर यामध्ये पदाचे नाव कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक असे असणार आहे। वेतन श्रेणी असणार आहे M15। रिक्त पदांची जागा आहे 1846 आणि याचा गट जो असणार आहे तो गट क पदाचे असणार आहे ते। तर यामध्ये तुम्हाला उपलब्ध रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे। प्रवर्गासंदर्भात जे जागा इथे दिलेल्या आहेत ते तुम्ही पॉज करून बघू शकता। यामध्ये ओपनसाठी 506 जागा ठेवलेल्या आहेत। अनुसूचित जातीसाठी 142, अनुसूचित जमासाठी 150, विजेसाठी 49 आहेत। अशा प्रकारे इथं टोटल 1846 जागा रिक्त आहेत। तर या परीक्षेसाठी कार्यकारी सहाय्यक या पदासाठी पात्रता म्हणजेच एलिजिबिलिटी जी आहे, यामध्ये उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच SSC परीक्षा उत्तीर्ण पाहिजे आणि तत्सम परीक्षा जी आहे ती प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा, म्हणजेच तो 10वी मध्ये नापास नसावा, प्रथम प्रयत्नामध्येच तो 10वी पास असावा। दुसरी अट आहे, उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान 45 गुणांसह उत्तीर्ण असावा, म्हणजेच तुम्हाला जी डिग्री आहे ती पण तुम्हाला प्रथम प्रयत्नामध्ये पास झालेली असायला पाहिजे। यामध्ये तुमचे बॅक असतील किंवा 1 वर्षाचा गॅप वगैरे असेल तर तुम्ही ते एलिजिबल नाहीत आणि त्यामध्ये किमान तुम्हाला डिग्रीमध्ये 45% गुण पाहिजे आहेत। यामध्ये तुम्हाला माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र व तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी आणि 100 गुणांचे इंग्लिश विषय घेऊन उत्तीर्ण झाले असतीलच तर तुम्ही ते एलिजिबल आहात। आणि उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा पास झालेली असेल, म्हणजेच इंग्लिश 30 आणि मराठी 30 हे दोन्ही तुम्हाला टायपिंगचे सर्टिफिकेट इथे लागणार आहेत। आणि सोबतच तुम्हाला इथे MSc पण लागणार आहे, परंतु MSc नसेल तर रुजू झाल्याच्या दिनांकाच्या 2 वर्षाच्या आत तुम्हाला तो सर्टिफिकेट सबमिट करायचा आहे, अन्यथा तुमचा पद जो आहे तो ग्राह्य धरला जाणार नाही। तर BMCने तुम्हाला यासाठी माहिती पुस्तिका दिलेली आहे। त्यामध्ये परीक्षेच्या प्रश्नावलीचे स्वरूप दिलेले आहेत। तुम्हाला 4 विषय असणार आहेत, मराठी भाषा आणि व्याकरण, इंग्रजी भाषा आणि व्याकरण, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी असे 4 टॉपिक्स तुम्हाला इथे दिलेले आहेत। मराठी भाषा आणि व्याकरणमधून 25 प्रश्न येतील 50 गुणांसाठी, इंग्रजी भाषा आणि व्याकरण 25 प्रश्न येतील 50 गुणांसाठी, सामान्य ज्ञान या विषयातून 25 प्रश्न येतील 50 गुणांसाठी आणि बौद्धिक चाचणी या विषयातून 25 प्रश्न येतील 50 गुणांसाठी। यामध्ये तुम्हाला एकत्रित वेळ जो आहे तो 100 मिनिटे दिलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। इथे 2 तास नाही तर 100 मिनिटे असं दिलेलं आहे, त्यामुळे 100 मिनिटांमध्ये तुम्हाला हे 100 प्रश्न सोडवायचे आहेत। तर यामुळे तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये 40 गुण घेणे आवश्यक असतील, म्हणजेच प्रत्येक विषयामध्ये 25 प्रश्न आहेत 50 मार्कांसाठी। तर यामुळे तुम्हाला मिनिमम 10 तरी प्रश्न बरोबर आणायचे आहेत आणि मिनिमम तुम्हाला 20 तरी मार्क्स यामध्ये घ्यायचे आहेत आणि एकूण म्हणजेच 45% गुण तुम्हाला आवश्यक आहेत। 100 प्रश्नांपैकी तुमची मिनिमम 45 प्रश्न बरोबर यायला पाहिजे आणि 200 पैकी तुम्हाला मिनिमम 90 मार्क्स तरी भेटायला पाहिजे, तेव्हाच तुमचं त्या मेरिट लिस्टमध्ये विचार केला जाईल, हे बाब लक्षात ठेवायची आहे। सोबतच त्यांनी इथे एक टीप पण दिलेली आहे। सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संबंधित तसेच स्थानिक बाबी, वैशिष्ट्ये म्हणजेच जी मुंबईची वैशिष्ट्ये आहेत, स्थानिक बाबी आहेत प्रसिद्ध, मुंबई महानगरपालिकेसंबंधित जी माहिती आहे तिचा इतिहास आहे,
सोबतच चालू घडामोडीशी निगडीत प्रश्न अंतर्भूत असतील, म्हणजेच यामुळे तुम्हाला सामान्य ज्ञानमध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र इत्यादी सब्जेक्ट आहेत त्यांचा अभ्यास इथे करायचा नाही. तुम्हाला फक्त मुंबई महानगरपालिकेशी संबंधित आणि जे स्थानिक बाबी आहेत मुंबईच्या, जे वैशिष्ट्य आहेत आणि चालू घडामोडी करायचे आहेत. बौद्धिक चाचणीमुळे तुम्हाला फक्त रिझनिंग करायची आहे. यामध्ये मुलाखत नसणार आहे, इंटरव्ह्यू नसणार आहे. यामध्ये तुम्हाला इंग्रजी भाषा जी आहे ती इंग्रजी विषयामध्ये असणार आहे आणि बाकी जे भाषा आहेत, मराठी असेल, सामान्य ज्ञान असेल, बौद्धिक चाचणी असेल, ह्या संपूर्ण मराठी भाषेमध्ये असणार आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. यामुळे तुम्हाला इंग्लिश आणि मराठी असं दोन्ही भाषेमध्ये नसून फक्त मराठी भाषेमध्ये देतील. ही जी माहिती आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे, कारण BMCने सेक्शनल टायमिंग ॲड केली आहे. एक्झाममध्ये तुम्हाला सेक्शनलमध्ये इथे परीक्षा होणार आहे आणि प्रत्येक सेक्शनसाठी तुम्हाला 25 प्रश्न आणि 25 मिनिटाचा वेळ दिला जाईल. यामुळे तुम्हाला ABCD असे सेक्शन असणार आहेत. तर इथे आपण बघू शकतो त्यांनी परीक्षेचे स्वरूप आणि संबंधित सूचना दिलेल्या आहेत. ग्रुप ए मध्ये तुमच्या 6 प्रश्न असतील मराठी लँग्वेजचे, 6 प्रश्न असतील इंग्लिश लँग्वेजचे, जनरल नॉलेजचे 6 प्रश्न असतील आणि बौद्धिक चाचणीचे तुम्हाला 7 प्रश्न असतील. असे ग्रुप ए मध्ये 25 प्रश्न 25 मिनिटासाठी आहेत. 25 मिनिटाचा टाईम एक्सपायर झाला तर तुमचा ग्रुप बी सुरू होईल आणि यातील जे प्रश्न आहेत तुम्ही त्यामध्ये वापस जाऊ शकत नाही. ज्या प्रकारे बँकिंगची एक्झाम असते त्या प्रकारे BMCने इथे एक्झाम पॅटर्न इंट्रोड्यूस केलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक ग्रुपमध्ये त्यांनी प्रश्नांची संख्या पण दिलेली आहे आणि प्रत्येक ग्रुपमध्ये 25 प्रश्न आणि 25 मिनिटं असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये टायमिंगचा जो आहे टाईम मॅनेजमेंट त्याचं तुम्हाला इथे प्रॅक्टिस करायची आहे रिजनिंगसाठी वगैरे. तर ही जी जाहिरात आहे तुम्ही विस्तृतपणे ब्रेनसीड MPSCच्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकता आणि तिथे मी अप्लाय करण्याची लिंक पण टाकली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकं या एक्झामसाठी कोणते TCSचे महत्त्वाचे टॉपिक आहेत जे की मागे झालेल्या एक्झाममध्ये वारंवार विचारण्यात आले आहेत ते आपण बघणार आहोत. सोबतच पुस्तक कोणते वापरायची आहेत, अभ्यासाचे नियोजन कसे करायचे आहे आणि GK पोर्शनवर जास्त कसा तुम्हाला भर द्यायचा आहे, हा संपूर्ण जो आहे डाटा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून TCSसाठी मराठी आणि इंग्रजी या विषयासाठी जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत त्यावर पण आपण व्हिडिओज टाकणार आहोत. आणि सोबतच जास्त भर जे आहे GK असणार आहे. BMCची माहिती असेल किंवा स्थानिक वैशिष्ट्य असतील यावर आपली व्हिडिओ सिरीज सुरू होणार आहे.